100 वर्षांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे। राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा 1893 ला लोकमान्य टिळकांनी सुरू केला। सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता। त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो। आणि देशात नाही तर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती, प्रकृती, प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील। निर्बंधाचा उल्लेख या ठिकाणी केला। अध्यक्ष महोदय, खरंय काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने या सगळ्या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवावर बाधा निर्माण होण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला। पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे की महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या, एकनाथजींच्या, अजितदादांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना, या सगळ्या आलेल्या स्पीड ब्रेकर्सना बाजूला करण्याच्या भूमिकेत अतिशय शीघ्रतेने काम केलं। अतिशय 2014 ते 19 मध्ये सुद्धा, आज मी त्या न्यायाधीशाचं नाव घेणार नाही, ते योग्यही नाही, ते आज निवृत्त झाले आहेत, पण त्या ठाण्यातील संजय केळकर साहेबांना माहिती आहे त्या न्यायाधीशांच्या माध्यमातून चाललेल्या निवाड्यात जणू पोलिसांनी परवानगीच देऊ नये। महापालिका पुणे असो, मुंबई असो, अन्य महापालिका असो, यांनी परवानगीच देऊ नये। खरं तर रस्ते, मैदान, नागरी वस्त्या निर्मित व्हायच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सव तिकडे होते, तरी त्या कारणाला समोर दाखवून त्यात अडकाटी आणण्याचा प्रयत्न केला। मला या सदनाला सांगायचं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या निवाड्यामध्ये न्यायालयासमोर इतकी गणेशोत्सव, गणेश भक्त, परंपरागत गणपती, हिंदू सण याबाबत इतकी स्पष्ट भूमिका घेतली की त्यामध्ये आता सगळी घटना मी सांगणार नाही, शेवटी न्यायालयासमोर, मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठासमोर कंटेम्प्ट बार काउन्सिलने मूव्ह करावा, माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल रिझोल्युशन करावं, इथपर्यंतचा सुद्धा आवेश स्वीकारला। पण अशा पद्धतीच्या निर्बंध देणारा न्यायालय आणि आदेशाच्या विरोधात भूमिका देवेंद्रजींनी घेतली आणि म्हणून त्या निगरातनं सुद्धा आपण निघालो। केवळ तेवढंच नाही, मला बोलू दे अध्यक्ष महोदय, काल परवा सुद्धा पीओपीच्या बाबतीत माझी विनंती आहे, ते हल्ले म्हणून मी म्हटलं, कधी कधी तुम्ही सुद्धा हल्ल्यावर मला वेगवेगळी भूमिका वाटते आणि तुम्ही कुठे कधी हलाल याच्यावर लोकांच्या मनात शंका असते, माझ्या नाही। पण गणपतीच्या विषयामध्ये पीओपीच्या बाबतीत सुद्धा खरं तर ज्या वेळेला पर्यावरणपूर्वकच गणपती असला पाहिजे, शाडू मातीच्याही मूर्त्या झाल्या पाहिजेत, या विषयावर मी आता बोलत नाही, पण पीओपीच्या परंपरागत मूर्त्यांबद्दल भावना जोडल्या गेल्या आहेत। आणि मग सीपीसीबीच्या गाईडलाईन तत्कालीन सरकारच्या काळातल्या, मला आज राजकीय बोलायचं नाही, या मार्गदर्शक तत्वांच्या असून कंपल्सरी नव्हत्या, बंधनकारक नव्हता, तरी त्याचा भाऊ करून तत्कालीन सरकारच्या माध्यमातून विविध निवाड्यांमध्ये जणू काही पीओपी बंद करा, निर्माल्य बंद करा आणि विसर्जनावर त्या ठिकाणी अडकाटी आणा, या पद्धतीच्या भूमिका न्यायालयासमोर घेऊन त्या निवाड्यातना एमपीसीबीच्या माध्यमातून समोर आणल्या। मला या ठिकाणी याचाही उल्लेख करायचा आहे, कारण त्यांनी निर्बंधाचा उल्लेख केला। पीओपीच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्यावरणपूरक अन्य पर्यायांना चालू ठेवून पीओपी पर्यावरणाला घातक आहे की नाही या विषयावर सखोल अभ्यास करण्याची भूमिका देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमच्या विभागाने त्या ठिकाणी राजीव गांधी विज्ञान आयोगाकडे वर्ग करून त्यातला काकोडकर साहेबांचा अहवाल घेतला, सीपीसीबीला नेला, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी संमती दिली आणि जे असंभव होतं, जे निर्बंधात होतं तेही बाजूला निघालं आणि न्यायालयाच्या निवाड्यानुसार पीओपी मूर्त्या बनवणं
डिस्प्ले करणं आणि विकणं यालाही परवानगी मिळाली आणि त्यामुळे तेही निर्बंध बाहेर निघाले. आता विसर्जनाचा मुद्दा आहे. त्या विसर्जनाच्या मुद्द्यावर सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्यामध्ये सुद्धा सर्व नगरपालिका महानगरपालिका होय जलस्तोत्र त्या ठिकाणी प्रदूषित होऊ नयेत, पण परंपरागत समुद्रात जाणाऱ्या आमच्या मूर्त्या याच्यामधनं प्रदूषण न करता सुद्धा विसर्जन परंपरागत या करण्यासंदर्भातले निर्देश चर्चा काकोडकर साहेब स्वतः तिथे होते. याबद्दलचं धोरण न्यायालयासमोर आम्ही मांडतो आहोत आणि या सदनाच्या माध्यमातून प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर ठेवून जलस्रोत प्रदूषित न होता पर्यावरणपूरक सण साजरा करताना परंपरागत समुद्रात विसर्जनाच्या अडकाटी धोरण राज्य सरकारचं असणार नाही. हे निर्बंध आणि अडचणीत सुद्धा महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि निर्बंधाचा विषय निघाला म्हणून सांगतोय. असलम भाई चलो आपको छोड़ो, गुलाबराव जी ये छोड़ो है ना, इनको भी बताता हूं. या 100 वर्षाच्या परंपरेला जर 1 वर्ष खंडित कोणी केलं असेल तर 1 वर्ष त्यावेळेला लालबागचा राजा सुद्धा बसला नाही अशी भूमिका तत्कालीन आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात असं झालं की लालबागचा राजा सुद्धा 1 वर्ष बसला नाही. गर्दी असू नये हे समजू शकतो, मूर्तीची उंची काय असू शकतं, करोनाचं महत्वाचं आहे त्याच्याबद्दल नाही, पण बाकीच्या सगळे गणेशोत्सव बसले, पण लालबागच्या राजाला सुद्धा बसवण्याची भूमिका न बसवण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली. पण त्याच्यातही पार करून आताच्या सरकारने या सगळ्या गणेशोत्सवाच्या बाबतीत भूमिका घेतली आणि म्हणून पोलीस विभाग असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल, कसबामध्ये आणि विशेषतः पुण्यातला महोत्सव असेल, मुंबईतला असेल, पूर्ण राज्यातला असेल, त्यासाठी लागेल तेवढा निधी या सगळ्या व्यवस्था करा. तुम्ही 100 कोटी म्हणालात, मी तर म्हणतो लागेल तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल, पण ऐशोआरामात आणि प्रोत्साहाने गणेशोत्सव साजरा करणे महायुतीच्या आणि या शासनाची भूमिका आहे. माझी विनंती राहिली या निमित्ताने सर्व गणेशोत्सव मंडळांना ही विनंती आहे की आपण जे वेगवेगळे दिखावे करतात यामध्ये जरूर आपले सैन्य आहे, सैनिक आहे, सामाजिक उपक्रम आहे, ऑपरेशन सिंदूर आहे, आपण केलेल्या अचिव्हमेंट्स देशाच्या आहेत, बरोबरीने महाराष्ट्रातल्या आपल्याला ज्या केलेल्या अचिव्हमेंट्स आपले महापुरुष आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा देखाव्याचा सुद्धा विचार करून सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात सुद्धा साजरा करणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यामध्ये मला या ठिकाणी आनंद होतो.